ज्ञानेश्वर महाराज. महाराज? हल्लीचा पोर महाराज कधी झाला? ईश्वरी अवतार आहेत ते. पैठणच्या अवघ्या ब्रह्मसभेत त्यांनी नमवलंय. रेड्याच्या मुठी वेद वजावून घेतले. मोठे अलौकिक आणि तेजस्वी आहेत ज्ञानेश्वर. ही पोरं टोरं हा चलाखीचे खेळ करून तुमच्यासारख्या निर्बुद्धांना भुलवू शकतील, पण आमच्यासारख्या काळावर 1400 वर्ष राज्य करणाऱ्या तपस्वी समोर क्षणभरही टिकू शकणार नाही. पोराला योग सामर्थ्य म्हणजे काय हे दाखवणं आवश्यक आहे. साधका, लेखन साहित्य आण. काय लिहावं त्याला? चिरंजीव लिहावं तर कर्तृत्वानं मोठा आहे, दंडवत लिहावं तर वयानं लहान. ज्ञान वयापेक्षा श्रेष्ठ असतं गुरुदेव. अद्याप आम्ही त्याला ज्ञानी असलेलं मान्य केलेलं नाहीये. साधका, हेच कोरपत्र नेऊन त्याला दे आणि सांग, आम्ही हे पाठवलंय हाच त्याचा सन्मान आहे. दादा, कोरपत्र आहे रे हे. एक अक्षरही नाही आवत. हे बघ मुक्तेश, गुरुदेवांना प्रश्न पडला. आपण वयाने लहान पण योग्य आहात. आपणास आशीर्वाद द्यावा का नमस्कार द्यावा? ज्ञानदा, 1400 वर्ष तपश्चर्या करूनही या कागदासारखा कोराच राहिला रे हा. मुक्ते, हे महान योगी आहेत. जन्म मृत्यूवर विजय मिळवलेले चांगा वटेश्वर आहेत. जीव जंतू प्राणी मात्रांवर राज्य करतात ते. त्यांच्याबद्दल असं बोलू नये. ज्ञाना, निरभ्र आकाशासारखं हे पत्र आहे. यावर तू अक्षर संस्कार कर. निरभ्र आकाशापेक्षाही त्या तारांगणांची रांगोळी किती शोभून दिसते हे तू त्यांना पटवून सांग. या पोराला 65 ओव्या लिहिल्या. अर्थबोध होईल अशी एकही ओवी नाही. या पोराला काय वाटलं? निर्बोध पत्र वाचून मी शांत होईल? या पत्राचं उत्तर मी समक्ष देईन, दृश्यानं देईन. बघून त्याची मती गुंग व्हायला हवी. आता हे म्हणावं आमच्या समोर. साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा. दादा, मंडळींमध्ये ज्ञानग्रहणाची गोडी निर्माण झाली आहे. पंढरपुरी जाऊन अवघ्या समाजात परमात्म्याचे सगुण दर्शन घडवायला हवे. दादा, कधी जायचं पंढरीला? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज. काय झालं विश्वनाथ काका? चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत. हातात साप आहे, वाघावर आरूढ झाले. न भूतो न भविष्याची अशी मोठी मिरवणूक आहे. दादा, चांगदेव आले. दादा, ते वाघावरून आले. आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे. आपण या भिंतीलाच विनंती करू.
आम्हाला घेऊन चल. हरी